भंडारा जिले में एंटी नक्सल स्क्वाड के नाम पर छात्र संगठनों के खिलाफ विवादित कार्रवाई का आरोप लगा है। 8 सितंबर की रात को ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन के सदस्यों ने जिला प्रशासन के खिलाफ कड़ा विरोध प्रदर्शन किया। इस दौरान आरोप है कि एंटी नक्सल स्क्वाड की तरफ से संदीप राहंगडाले के निर्देश में पुलिस पाटिल छात्रों के घर भेजे गए। एक छात्रा के घर पहुँचे पुलिस पाटिल ने उसके परिवार से आधार कार्ड की मांग की और कहा कि उनकी बेटी नक्सलवादी गतिविधियों में संलिप्त है। साथ ही छात्रों को संगठन से दूर रहने की धमकी भी दी गई। ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन महाराष्ट्र राज्य काउंसिल ने इस कार्रवाई की कड़ी निंदा करते हुए जिलाधिकारी कार्यालय में निषेध प्रदर्शन किया। संगठन ने स्पष्ट किया कि बिना किसी आधिकारिक सरकारी आदेश के व्यक्तिगत जानकारी मांगना और धमकाना गैर कानूनी और अनुचित है। उन्होंने प्रशासन से तत्काल कार्रवाई कर दोषियों को सजा देने की मांग की। इस घटना से छात्रों में भारी आक्रोश व्याप्त है और वे अपनी निष्पक्षता और अधिकारों की रक्षा के लिए संघर्षरत है। नमस्कार, मी कॉम्रेड वैभव चोपकर, प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन। या ठिकाणी अँटी नक्सल स्क्वॉडच्या काही लोकांनी आम्हाला विद्यार्थ्यांना आमच्या आधार कार्डची मागणी केली होती। मात्र आम्ही आधार कार्ड हे वैयक्तिक माहिती असल्याने आम्ही स्पष्ट त्यांना नकार दिला। तरी सुद्धा अँटी नक्सल स्क्वॉडचे संदीप राहंगडाले यांनी पोलीस पाटलांना फोन केला व अमुक अमुक नावाची मुलगी तुमच्या गावामध्ये राहते का? मग पोलीस पाटलांनी विचारलं, हो राहते, काय झालं? तर त्यांनी सांगितलं की ही मुलगी नक्सलवादी संघटनेमध्ये काम करते आणि ती सुद्धा नक्सलवादी आहे, तिच्या आधार कार्ड साहेबांनी तात्काळ मागितलेला आहे। अशा प्रकारची माहिती देऊन यांनी त्या परिवाराला दडपशाहीखाली आणून दबावामध्ये आणून त्यांच्या आधार कार्ड मागून घेतला आणि पूर्ण परिवाराला व संघटनेला नक्सलवादी संघटना असल्याचे त्या ठिकाणी संबोधण्यात आले। आणि या घटनेच्या ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध करतो। याआधी सुद्धा केला। SP साहेबांना प्रेस नोटच्या माध्यमातून संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली व संघटनेला माफी मागण्याची मागणी केली। मात्र पोलिसांकडून अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने 16 व 17 सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलनाचा कॉल दिला होता आणि त्याला प्रतिसाद देत या ठिकाणी भंडारा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आम्ही पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपाच्या या ठिकाणी निदर्शने आंदोलन करीत आहोत। जर यानंतर सुद्धा जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, जे कोणी संबंधित अँटी नक्सल स्क्वॉडचे लोक आहेत त्यांना जर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही आणि संघटनेची माफी मागण्यात आली नाही, संपूर्ण भंडारा जिल्हा पोलिसांचे समुपदेशन करण्यात आले नाही, त्यांना जर डाव्या आणि उजव्या डाव्यांमधील मार्क्सवादी आणि माओवाद्यांमधील फरक समजत नसेल तर त्यांचेही समुपदेशन करण्यासाठी आम्ही तयार आहोत। एकीकडे नरेंद्र मोदी आपली डिग्री देत नाही आणि पोलीस विभाग आम्हाला आमचे आधार कार्ड मागत असेल तर हे कुठेतरी लोकशाहीमध्ये दुजाभाव होत आहे, हे आम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे। जर आमच्या मागण्या येत्या 1 आठवड्यामध्ये मान्य झाल्या नाही तर यापेक्षा जास्त व्यापक व तीव्र आंदोलन ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन छेडेल, हे मला या माध्यमातून सांगायचे आहे। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद, लढेंगे जीतेंगे।